पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. कधी कधी काय होतं की खालची मायांगाची जागा अतिशय टाईट असते आणि त्यामुळे डोकं खाली येत आहे, पण ते पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाही टाईट जागेमुळे. अशा वेळेला एक मायांगामध्ये चिरा देऊन बाळंतपण करण्यात येतं. ती जे चिरा देतो आम्ही त्याला एपिसिओटॉमी म्हणतात. एपिसिओटॉमी देत असताना अतिशय काळजीपूर्वक ते केलं पाहिजे, नाहीतर जागा वेडीवाकडी फाटू शकते आणि मग बाळंतपण झाल्यानंतर ती जागा नीट शिवावी लागते. तशीच जर ती ठेवली तर पुढे तिला आंग बाहेर येण्याचा धोका होऊ शकतो. कधीकधी काय होतं की त्या बाईला कळा येत असतात, पण त्या खूप चांगल्या नसतात कळा. डोकं खाली आलेलं असतं, पण ती बाई कळा घेऊ शकत नाही कारण ती खूप थकलेली आहे. किंवा कधीकधी डोकं खाली आलेलं आहे पण कळा येत नाही आहेत आणि त्यामुळे बाळ खूप गुदमरलेलं आहे आणि लवकर बाळंतपण करणं अपेक्षित आहे, तर अशा वेळेला चिमटा लावावा लागतो. याला इंग्लिशमध्ये फॉर्सेप्स म्हणतात. पण चिमटा लावण्याच्या आधी हे बघणं महत्त्वाचं आहे की गर्भाशयाचं तोंड पूर्ण 4 बोट उघडलेलं आहे. पूर्ण 4 बोट जर गर्भाशयाचं तोंड उघडलं नसेल आणि जर चिमटा लावण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण गर्भाशयाचं तोंड फाटू शकतं. त्या बाईला प्रचंड रक्तस्राव होऊन ती मरू शकते आणि बाळालासुद्धा इजा होऊ शकते. आता हा जो चिमटा लावला जातो तो तज्ज्ञ डॉक्टरांनीच लावायला पाहिजे आणि व्यवस्थित जर चिमटा लागला नाही तर त्या बाळाच्या डोक्याला मार लागतो आणि तो मार मग मेंदूला लागतो आणि मग ही मुलं नेहमीसाठी मतिमंद राहू शकतात किंवा मरू शकतात. त्यामुळे चिमटा लावताना योग्य पद्धतीने चिमटा लावणं आवश्यक आहे. आता आपण सिझेरियनविषयी बघूया. आता या ठिकाणी बघा, त्या बाईचं गर्भाशय आहे आणि या ठिकाणी एक चिरा दिसतोय आपल्याला, व्रण दिसतोय. या बाईचं आधीचं सिझेरियन झालेलं आहे. सिझेरियनमध्ये आम्ही काय करतो की पोटाला छेद देतो आणि मग गर्भाशयाला छेद देतो आणि मग वरून ऑपरेशन करून त्या गर्भाशयातून तो गर्भ बाहेर काढला जातो. याला सिझेरियन म्हणतात. सिझेरियन नाव का आहे? अशी एक आख्यायिका आहे की जुलियस सीझरच्या जन्माच्या वेळेला कळा देत असतानाच ती आई मरण पावली आणि मग ते राजवैद्य जे होते त्यांनी ताबडतोब त्या बाईचं पोट कापलं आणि तिचा गर्भ बाहेर काढला, म्हणजे जुलियस सीझरला बाहेर काढलं. आता खरं खोटं काय देव जाणे, पण सिझेरियन करताना गर्भाशयाला छेद देऊन ते गर्भ वरून काढण्यात येतं. आता या ठिकाणी बघा, तो व्रण असा उभा दिसतोय. आजकाल व्रण हा आडवा असतो आणि पोटाला छेद हा आडवा दिला जातो. आता हे सिझेरियन कधी केलं जातं? जर वर खाली असेल आणि पटकन बाळंतपण करायचं असेल किंवा त्या बाईला अंगावरती खूप रक्त जात असेल किंवा तिच्या कळा अजिबात नीट येत नाही आहेत किंवा तिची खालची हाडांची जी पोकळी आहे ती खूप लहान आहे, तर अशा वेळेला खालून बाळंतपण होत नाही म्हणून वरून सिझेरियन करून बाळ काढावं लागतं. कधीकधी पिंड आडवा असतो, कधीकधी ती पैलटकरीण असते आणि मग तिचं पिंड जर उभा असेल किंवा पायाळू असेल तर या सर्व प्रकारांमध्ये सिझेरियन हे करावं लागतं. एकदा सिझेरियन जर झालं तर दुसऱ्यांदा सिझेरियन होईलच असं नाही आहे, पण बाळंतपण हे दवाखान्यातच करायला पाहिजे. पण तिच्या जर हाडांची पोकळी खूप लहान असेल तर अशा वेळेला मात्र दुसऱ्यांदा सिझेरियन करणं अत्यंत गरजेचं असतं. 2दा जर सिझेरियन झालं असेल तर तिसऱ्यांदा सिझेरियनच करावं लागतं. ज्या बाईचं आधी सिझेरियन झालेलं आहे तर तिचं पुढचं बाळंतपण हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि जिथे सिझेरियनची सोय आहे तिथेच तिचं बाळंतपण हे करायला पाहिजे. आता अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की नॉर्मल व सिझर बाळामध्ये काही फरक असतो का? नाही, फरक असा काहीच नसतो आणि त्यामुळे सिझरची बाळं हुशार असतात किंवा सिझेरियन केल्याने बाळं मतिमंद असतात असा एक गैरसमज आहे, ते चुकीचं आहे. आता या ठिकाणी बघा, या बाया प्राणायाम करतात आहेत. आमच्या वैद्यकीय परिभाषेत आम्ही म्हणतो ए टेन्स वुमन हॅज अ टेन्स सर्विक्स, म्हणजे जी बाई अत्यंत ताणाखाली आहे किंवा ती अतिशय घाबरते बाळंतपणाच्या प्रक्रियेच्या नावाने सुद्धा, तर अशा वेळेला
तिचं बाळंतपण हे कठीण होऊ शकतं. गर्भाशयाचं तोंड लवकर उघडत नाही आणि म्हणून गरोदरपणातच तिला काही व्यायाम, प्राणायामचे व्यायाम शिकवले जातात. लांब श्वास कसा घेणं, श्वास कसा टिकवून ठेवणं, कारण पुढे तिला खाली जोर द्यावा लागतो आणि त्यामुळे ह्याला रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस म्हणतात. तर हे गरोदरपणामध्येच प्रत्येक बाईने जर शिकून घेतलं तर तिला बाळंतपणाच्या वेळेला अडचण जाणार नाही आणि बाळंतपण हे सुलभ होईल. घरी जर बाळंतपण होणार असेल तर विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. ज्या खोलीमध्ये बाळंतपण होणार आहे ती खोली अत्यंत स्वच्छ पाहिजे आणि ते जे बेड आहे, चादरी आहेत, उशीची खोळ आहे, हे सर्व स्वच्छ असायला पाहिजे. जी साधनं वापरतात बाळंतपणासाठी ती निर्जंतुक असलेली पाहिजेत. गरम पाण्याची सोय असायला पाहिजे आणि जी साधनं वापरली जातात, जसं ब्लेड वापरला जातो तो नवीन ब्लेड असायला पाहिजे. नंतर बाळाची जी नाळ बांधल्या जाते कापल्यानंतर तो धागा निर्जंतुक असायला पाहिजे. त्या नाळेवरती लावण्यासाठी आयोडीन किंवा जंक्शन व्हायलेट असायला पाहिजे. प्रत्येकच गोष्ट अतिशय काळजीपूर्वक घेऊन वापरायला पाहिजे. जे कापसाचे बोळे असतात ज्यांनी बाळाचं तोंड पुसलं जातं किंवा डोळे पुसल्या जातात ते सुद्धा निर्जंतुक असायला पाहिजे. हे निर्जंतुक कसं करतात तर ह्या सर्व गोष्टी गरम पाण्यामध्ये ठेवायच्या आणि उकळी आल्यानंतर 20 मिनिटापर्यंत त्याला उकळू द्यायचं. त्यामुळे त्याच्यातले इतर जंतू तर मरतातच, पण धनुर्वाताचे जंतूसुद्धा मरतात. आता अनेकदा घरी बाळंतपण होताना आम्ही बघतो की अतिशय घाणेरडी साधनं वापरली जातात नाळ कापायला. आता तर नाही आहे तितकं, पण पूर्वीच्या काळामध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की बाळंतपणाच्या वेळेला नाळ ही विळाने कापली जायची किंवा दगडाने नाळ ठेचली जायची किंवा बांबूचे तुकडे नाळ कापायला वापरले जायचे. तर हे चुकीचं आहे. अजिबात असली साधनं वापरायला नकोत, नाहीतर आई आणि बाळाला दोघांनाही धोका होऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, ही बाई बाळंतपण करते आहे, पण तिच्या हातामध्ये ग्लोव्स नाही आहेत. जे ग्लोव्ज असतात तर ते आपले हात निर्जंतुक असायला पाहिजे, म्हणजे त्या बाईचा जंतुदोष आपल्याला लागणार नाही. घरी बाळंतपण करताना निर्जंतुक केलेले ग्लोव्ज वापरायला पाहिजेत. ते ग्लोव्ज वापरणं त्या बाईसाठी आणि आपल्यासाठी दोघांसाठी सुरक्षित आहे. आपल्या हाताला काही घाण असेल तर त्या बाईला लागू शकतं आणि त्या बाईच्या योनिमार्गामध्ये काही जंतुदोष असेल तर ते आपल्यालासुद्धा लागू शकतं आणि त्यामुळे ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. घरी बाळंतपण असेल तर ती जी बाळंतपण करणारी बाई आहे, नर्स आहे किंवा सुईण आहे, त्यांनी बघायला पाहिजे की घरी सर्व व्यवस्था आहे किंवा नाही आहे. नवऱ्याने हे बघणं आवश्यक आहे. आपल्याकडे अनेकदा असा समज आहे की बाळंतपण होतं म्हणजे त्या नवऱ्याचं काही काम नाही आहे. अजिबात नाही. उलट ही सारी जबाबदारी त्या नवऱ्याची आहे, कारण त्या बाळाला पुढे आपल्या वडिलांचं नाव लागणार आहे आणि त्यामुळे गर्भ हा दोघांचे असतो, बाळ हे दोघांचे असतं. त्यामुळे नवऱ्याने ती विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी बघा, घरी बाळंतपण होतं आहे, तिला बाळंतपणासाठी वेळ लागतो आहे, आधीपासनं नीट तपासणी किंवा सोय केलेली नाही आहे आणि म्हणून आता ती बाई खूप थकलेली आहे, तिला कळा नीट येत नाही आहेत. तर अशा वेळेला ताबडतोब तज्ज्ञ व्यक्तीला बोलवायला पाहिजे किंवा हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे जिथे तज्ज्ञ डॉक्टरांची सोय आहे. नाहीतर त्या बाईला, गरोदर बाईला आणि त्या बाळाला दोघांनाही धोका होऊ शकतो आणि अशा वेळेला नवऱ्याने त्या ठिकाणी हजर राहणं आवश्यक आहे. कधीकधी बाळंतपणाच्या वेळेला रक्तस्राव होऊ शकतो आणि त्यामुळे आधीच गरोदरपणामध्ये रक्तगटाची तपासणी आवश्यक आहे आणि जर रक्त लागत असेल तर रक्त देणं अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा मी हॉस्पिटलमध्ये बघतो की अनेक नवरे रक्त द्यायला तयार नसतात. तर असं अजिबात करू नका. रक्त देणं आवश्यक असेल तर नवऱ्याने सुद्धा जर त्यांचा ब्लड ग्रुप मॅच होत असेल तर रक्त द्यायला काहीच हरकत नाही. आता आपल्याकडे बाळंतपणाच्या विषयी काही गैरसमज आहेत. पहिला समज आहे की कळा चांगल्या येण्यासाठी चालावे. हो, सुरुवातीच्या काळामध्ये चालावे, पण अगदी आता डोकं खाली आलेलं आहे अशा वेळेला चालायला नको. किंवा ती बाई खूप गुदमरलेली आहे आणि ती अतिशय थकलेली आहे, अशा वेळेला चालायला नको. स्त्रीने श्वास पोटात घेऊन खाली जोर दिल्यास बाळ गुदमरते. हो, कधीकधी असं होऊ शकतं. जर ती बाई
कळ नीट घेत नसेल आणि तिला नीट जोर देता येत नसेल तर अशा वेळेला बाळ हे गुदमरू शकतं. बाळंतपण सहज, सोपे, नैसर्गिक असल्याने ते कोणीही करू शकतं नाही. बाळंतपण हे नैसर्गिक असतं, पण तरी तिला मदतीची गरज असते. तिचं बाळंतपण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती असायला पाहिजे. वेळेवरती जर काही कॉम्प्लिकेशन निर्माण झालेत तर अशा वेळेला कोणी तज्ज्ञ व्यक्ती सोबत असणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर बाळंतपण हे सोपं आहे असं समजून जर पूर्णपणे दुर्लक्ष केलं तर वेळेवरती समजा काही कठीण परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला त्रास होऊ शकतो आणि ती बाई आणि ते मूल दोघंही मरू शकतात. तरुण मुलीत लवचिक स्नायूमुळे बाळंतपण सोपे असते. दोन्ही आहे. सोपे होऊ शकतं, कठीणही होऊ शकतं. विशेषतः ती मुलगी पैलटकरीण आहे किंवा ती अतिशय लहान आहे किंवा तिचं वय खूप जास्त आहे तर अशा वेळेला बाळंतपण हे कठीण होऊ शकतं. बाळाच्या बेंबीवर शेण लावल्याने कमी रक्तस्राव होतो. एकदम चुकीची संकल्पना आहे. अजिबात शेण लावायला नको, कारण त्यामुळे त्या बाईला आणि त्या गर्भाला दोघांनाही धनुर्वाताचा दोष होण्याची शक्यता असते. वर पूर्ण बाहेर आल्यावरच नाळ कापावी नाही, तोपर्यंत वाट पाहायला नको. बाळ बाहेर आल्याबरोबर नाळ कापायला पाहिजे, कारण ती जागा ओलसर असते, त्याच्यामध्ये रक्त असतं, ते पाणी असतं, गर्भाशयामध्ये जमा असलेलं पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये, त्या रक्तामध्ये जर बाळ तसंच राहिलं तर त्यामुळे जंतुदोष होऊ शकतो. त्या थंडीमुळे त्या बाळाला जंतुदोष होऊ शकतो, त्याला थंड लागतं आणि त्याला हायपोथर्मिया म्हणतात आणि त्याच्यामुळे सुद्धा बाळ हे मरू शकतं. त्यामुळे वर पूर्ण बाहेर येईपर्यंत वाट बघायला नको, आधीच नाळ ही कापायला पाहिजे. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.